उद्धव ठाकरेंच्या प्रदेश दौऱ्यानंतर उबाठाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। आजच्या भारतीय क्रिकेटचे श्रेय शरद पवारांचं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। तर वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार आणि रोहित शर्माच्या स्टँडचं नामकरणावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं हंडा मोर्चा काढला होता। यावेळी हंडा डोक्यावर घेऊन महिलांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग घेतला। दरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज पोलिसांकडून 3.5 तास चौकशी करण्यात आली। मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात ही चौकशी करण्यात आली। बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही, अजूनही त्यांचे शिवसैनिक आम्ही जिवंत आहोत, ते महालोफर आहेत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली। संजय राऊत विकृती असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। तर पंतप्रधानांविषयी बोलण्याची त्यांची पात्रता नसल्याचं म्हणत संतापही व्यक्त केला। संजय राऊत असा आव आणतायत जणू ते स्वातंत्र्यवीर आहेत असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी संजय राऊतांवर टीका केली। पुस्तकातनं टीआरपी मिळवायचा आणि स्वतः राजकीय नाणं वाजवून घेण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी संजय राऊतांवर टीका केली। भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावरती जोरदार टीका केली। शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम संजय राऊतांनी केलं। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना सोनिया गांधींचे पाय धरायला लावले असून राऊत शरद पवारांचं भांडी घासत असल्याची टीका लाड यांनी केली। जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखे आहेत, ते मुंबईमध्ये मोर्चा काढू शकत नाहीत असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे यांच्यावरती जोरदार टीका केली। सातारा जिल्ह्यातील यशवंत बँकेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही कर्जदार तसंच भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे। मात्र बँकेमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नसून खासदारांनी चुकीचे आरोप केल्याचं चेअरमन महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे नवे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचं सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत झालं। जेसीबीतनं पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं। नांदेडमध्ये शहीद जवानांच्या कुटुंबियांची अशोक चव्हाणांनी भेट घेतली। काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वाहन दरीमध्ये कोसळून सचिन वरंजे यांचा वीरमरण आलं होतं। यानंतर एक मोठी बातमी येते। मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। असं असताना आदित्य ठाकरेंनी एक मोठं भाष्य केलंय। महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत राहू असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीचे संकेत दिले। आमचं राजकारण हे सेटिंगचं नाही तर स्वच्छ दिलानं एकत्र यायचा विचार आम्ही करत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी हे भाष्य केलं। उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील, साफ मनाने येतील, त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते, उद्धव साहेबांनी सांगितलं होतं। असं हे सगळं अडकलंय, बोलायचं कुणी? आता ते मला कसं माहिती? 7 प्रतिसाद, टाळी, दुसरी टाळी, हे सगळं चालू असतं, पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय, कुठेही सेटिंगचं राजकारण करणार नाही। आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय, जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही। मी कुठच्या एका पक्षाबद्दल बोलत नाही। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। भारतासह आता अफगाणिस्तानकडूनही पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न होतोय। अफगाणिस्तानमध्ये काबूल नदीवरील शाहतूत धरण बांधण्यासाठी भारतानं सहकार्य केलंय। ते पूर्ण झाल्यास तिथून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा कमी होण्याची शक्यता आहे। कोयना प्रकल्पातनं 15 मार्च ते 14 मे 2025 या 2 महिन्यात रेकॉर्ड ब्रेक अशी तब्बल 692.68 दशलक्ष युनिट जादाची वीज निर्मिती झाली। कोयनेतील पाणी पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरू नये म्हणून धरणातील शक्य तेवढं पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्याचं नियोजन करण्यात आलंय। मिठी नदीतला गाळ काढण्याचं काम निम्मत झालंय। काम धीम्या गतीनं सुरू असल्याचं बघायला मिळतंय। स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। पावसाळा तोंडावर आल्यामुळे मुंबई पालिकेनं जुन्या आणि जीर्ण इमारतींचा सर्व्हे केला। त्यातून 134 इमारती अति धोकादायक आढळून आल्यात।
यात सर्वाधिक इमारती या पश्चिम उपनगरातल्या आहेत. त्यांना स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात तब्बल 700 धोकादायक इमारती असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात सर्वाधिक 289 इमारती या एकट्या भिवंडी पालिका क्षेत्रात आहेत. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून गृह विभागानं त्याऐवजी सहपोलीस आयुक्त असं नवं पद निर्माण केलं. मुंबई पोलीस दलातील हे 6वं सह आयुक्त पद असेल. आता या नव्या पदाच्या निर्मितीमुळे विशेष आयुक्त पद आपोआप रद्द झालंय. या नव्या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुण्यामध्ये पालिका निवडणूक भाजपनं स्वतंत्र लढावी अशी भूमिका शहरातील भाजप कार्यकर्त्यांची आहे. असं असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मात्र वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू ढकललाय. त्यामुळे आता भाजप स्वतंत्र लढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या हवामानावरती गंभीर परिणाम होतोय. त्यामुळे पुढील 48 तासांसाठी मुंबईसह रायगड आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये आणखी वाढ करण्याची अपेक्षा आहे. याद्वारे नवीन अत्याधुनिक शस्त्र खरेदी केली जातील. पुरवणी अर्थसंकल्पात 50,000 कोटींची अतिरिक्त तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याला मंजुरी मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. आर्थिक संकटात सापडल्यामुळे बेस्ट प्रशासनानं बसचं भाडं दुपटीनं वाढवलंय. पण मुंबईकर बेस्टवरती रुसलेत. भाडेवाढीनंतर आठवड्याभरात बेस्टचे सुमारे 9 लाखांहून अधिक प्रवासी घटलेत. मात्र असं असलं तरी बेस्टचं उत्पन्न मात्र 1 कोटींनी वाढलं. भारतात विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या तुर्कस्तानच्या सेलेबी एअरपोर्ट कंपनीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. मात्र याला आव्हान देण्यासाठी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसनं उच्च न्यायालयात धाव घेतली. लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेना उबाठासोबत एकत्र आहोत अशी ग्वाही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर सपकाळ पहिल्यांदाच मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. पाकिस्तानच्या तावडीतनं 21 दिवसांनी सुटल्यानंतर पूर्णम कुमार शॉ यांनी फोनवरून कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांना पाकिस्तानात कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या याची माहिती त्यांनी दिली. पूर्णम कुमार शॉ यांचा शारीरिक छळ झाला नसला तरी त्यांना रोज रात्री मानसिक त्रास दिला जात होता. 21 दिवसात त्यांना 3 वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलं. एक ठिकाण तर हवाई दलाच्या तळात जवळ होतं. तिथून रोज विमानांचे आवाज येत असल्याची माहिती शॉ यांनी दिली असं त्यांच्या पत्नीनं सांगितलं. एसीतून उठून लगेच ऊन अंगावर घेतल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचं समोर आलंय. अशा प्रकारच्या घटनेतील रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. या प्रकरणी एका रुग्णालयात अवघ्या 72 तासात ब्रेन हॅमरेजचे असे तब्बल 29 रुग्ण सापडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या राजकीय फायद्यासाठी 2017 मध्ये प्रभाग रचना करण्यात आली. आता पुन्हा राजकीय फायद्यासाठी त्याच प्रभाग रचनेप्रमाणे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर 2 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसानं दिंडोरी आणि चांदवडच्या ग्रामीण भागात कहर केलाय. विशेषतः वडनेर, भैरव, पिंपळगावसह इतर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस पडलाय. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं. आता बातमी आहे इंदापुरात नेहमीच्या शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची फटकेबाजी बघायला मिळाली. व्यसनावरनं, सकाळी उठून काम करण्याच्या सवयीवरनं अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली. ऐकूयात. सकाळी पहाटे 5ला उठून 6ला कामाला सुरुवात करतोय. आता पण मीटिंग करून मला संजय रावनी सांगितलं, जाता जाता माझ्या घरात लग्न झालेले 2 मिनिटं या. तिथं लाइटिंग बिटिंग जोरात केलेलंच आहे. हिरवा लाईट, पिवळा लाईट, लाल लाईट, काय रंगीबेरंगी, एक लाईट ठेवला नाही तिथं. त्याच्यावर मी जाणार आहे, 2 मिनिटं थांबणार आहे. तिथून माझी पावरा तिथे एक मिटिंग आहे. मग पुन्हा काहींना गाडीत नेणार आहे पुण्यापर्यंत, जेव्हा पुण्यात एक मिटिंग आहे. आणि पुन्हा उद्या सकाळी 6:30ला माझी एक मिटिंग आहे. त्याच्यामुळं हे सगळ्या लवाजमा तुम्हाला दिसतं, गाड्या घोड्या पोलीस बिलीस सॅल्यूट करतात, पण ते नुसतं दिसायला बरं रे, लय वांगाळ काम आहे. काय मला सांगितलेलं बरं. तुम्ही म्हणून मग कशाला उभा राहिला, आम्ही म्हणत होतो का उभा राहा, तुला चुकंड होता. तर त्याच्यामुळं कसं असतं, काही आवड असते, व्यसन असतं, कुणाला दारूचं असतं, कुणाला
कुणाचा गुटख्याचं असतं, कुणाला सिगारेटचं असतं, कशाचं काय अलीकडे ते काय काय असतं ते हुक्का, नक्की हुक्का काही हुक्क्याचं असतं, असं बरंच काय निघालं. ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता, आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवतो, कारण भावी पिढीचं नुकसान. यानंतर पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. चंद्रपूरच्या गडचांदूर शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. अकोल्यामध्ये मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील 10वी 12वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी छगन भुजबळांनी उपस्थिती लावली. जळगावच्या रावेर ते मुक्ताईनगर मार्गाची दुरवस्था झाली. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. श्रीगोंदा आढळगाव जामखेड हा रस्ता रखडल्यामुळे निलेश लंकेंनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरातील दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक होतोय. आजपासून या मंदिरामध्ये पुढील काही दिवस दैत्यसुदनाच्या मूर्तीवर सूर्यकिरण थेट प्रकाश झोत टाकणार आहे. त्यामुळे लोणार परिसरातील या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांना सपत्नीक काल शिर्डीमध्ये साई दर्शनाला हजेरी लावली. सूर्यकुमार यादव आणि त्याचा परिवार साईबाबांचे निस्सीम भक्त असून वर्षभरात एकदा तरी ते शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येत असतात. चंद्रपूरच्या सिंदेवाही वनक्षेत्रातील डोंगरगाव नियत क्षेत्राच्या मध्ये एका वाघिणीच्या नर बछड्याला जेरबंद करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यामध्ये बछड्याचा मृत्यू झाल्यानं खबरदारी घेण्यात आली आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखाराम महाराज यात्रा उत्सवात गोंधळ उडाला. दरम्यान शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठं चिंतेचं वातावरण आहे. पुण्याच्या पिंपळगाव खडकीमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळी शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. दरम्यान जनावरांचा चाराही वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय. नंदुरबारमध्ये सलग 8व्या दिवशी दमदार पावसाची हजेरी बघायला मिळाली. विजांच्या कडकडाटासह नंदुरबार शहराला अवकाळी पावसानं झोडपलं. तुफान वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यांसह जोरदार हजेरी लावली. जळगाव, धरणगाव, अमळनेर, एरंडोल, चोपडा इत्यादी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सलग 3ऱ्या दिवशी अकोल्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाकडनं जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. अकोल्यातील बाभुळगाव, पळसो, दहिगाव, गावंडे या भागामध्ये धुवाधार पावसानं बॅटिंग केली. जालन्यातील जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. 1.25 ते 1.5 तास झालेल्या या पावसामुळे नदी, ओढे आणि नाल्यांना देखील पाणी आलंय. या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावलाय. वाशिमच्या मालेगावात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भुईमूग, हळद आणि मूग पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. आता जर परत दहशतवाद्यांनी काही बरं वाईट केलं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. आता तर तुमचे 2 तुकडे पडलेले आहेत, तर तुमचे 2-4 तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला $1 अब्ज दिलेल्या अर्थसहाय्याचा पुन्हा विचार करावा आणि भविष्यात पाकिस्तानला मदत करू नये असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादासाठी करू शकतो असं ते म्हणाले. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पुण्यातील बहुचर्चित बालभारती ते पौडफाटा या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीनं ही स्थगिती दिली असून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेवर निर्णय होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर कोणतंही काम करू नये असं पत्र उच्चस्तरीय समितीनं राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं. खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना पात्र शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज वेगानं मिळावं यासाठी सर्व बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी असे निर्देश राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले. कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये यासाठी सर्व बँकांनी विशेष दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
पालघरच्या महालक्ष्मी विवाळवेढे ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश भोईर यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना कासा पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वादातून भोईर यांच्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ध्यात रंगाच्या नोटेवरनं प्रवासी आणि बसमधील वाहकाची शाब्दिक चकमक झाली. या रंगाची नोट माझ्या घरी तयार झालेली नाही असा टोला महिलेनं वाहकाला लगावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय. नांदेडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. भुसावळमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे केळी आणि रबी पिकांचं मोठं नुकसान झालंय. पुन्हा आता वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नागपूर शहरामध्ये व्यावसायिक अक्षय लिंबना यांच्या कार्यालयातनं चेक चोरी करून तो बँकेत वठवण्याचा प्रयत्न उधळण्यात आलाय. या प्रकरणी सत्तार अन्सारी, पंकज रहांगडाले या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवरती विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. बीडच्या केज शहरामध्ये भरधाव वेगातील कंटेनर चालकानं तब्बल 8 ते 10 गाड्यांना धडक दिली. या अपघातामध्ये एक महिला ठार झाली असून 15 जण जखमी झाले. त्याचसोबत अपघातग्रस्त वाहनांचं देखील मोठं नुकसान झालंय.